राज्यातील पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 कडक नियम लागू करण्यात येणार आहे। सोबतच पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन धान्य सुद्धा दुप्पट दिले जाणार आहे। त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा केला जाणार आहे, ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच 2025 पासून धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत, परंतु तुमच्याकडे फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना कोणताही लाभ आलेला नाही। त्याच्यामुळे अगोदरच सांगतोय, पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये काही पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, राज्यातील फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण असे धान्यामध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत। तर ते नियम कोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, वयस्कर व्यक्तींसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली, परंतु रेशनधारकांसाठी अजून कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्यामुळे शासनाने काय केलेलं आहे की रेशनधारकांना सुद्धा महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे 5 नियम रेशन कार्डवरती सुरू केलेले आहेत। बघा, या ठिकाणी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की रेशनधारकांसाठी शासनाने अजून कोणती योजना सुरू केलेली नव्हती, कोणताही लाभ सुरू केलेला नव्हता। त्यामुळे शासनाने रेशनधारकांना अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 कडक नियम लागू केलेले आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा, त्याच्यानंतरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत। बघा, अत्यंत मोठे आणि आनंदाचे लाभ सुरू करण्यात आलेले आहे। सोबतच आनंदी निर्णय सुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, रेशन कार्डवरती 5 कडक आणि आनंदाचे निर्णय आलेले आहेत। त्याच्यामधला पहिला नियम बघा, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत। बघा, तुमच्याकडे फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असावं, त्यानंतर तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून रेशन धान्यासोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। त्याच्यासाठी पात्रता सुद्धा लक्षात घ्या, ज्यांच्याकडे या पात्रता असतील त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत। बघा, पहिली पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे तरच प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे ही पात्रता असणं आवश्यक आहे। तुम्ही रेशनधारक आहात म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा 100% कमी आहे। दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की रेशनधारकांची 31 डिसेंबर 2024 पर्यंत KYC झालेली असावी। जरी तुम्ही अगोदर KYC केलेली असेल तरी पण चालू शकणार आहे, परंतु ज्यांनी KYC केली नसेल तर त्यांनी 31 डिसेंबरच्या अगोदर KYC करायचे आहे, त्यानंतरच तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहे। परंतु KYC मध्ये पात्र ठरलेले सर्व रेशनधारक, त्याच रेशनधारकांना हे पैसे 1 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे। आणि शेवटची पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशनधारकांकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे। याच्यामध्ये फक्त ट्रॅक्टर सोडलेला आहे आणि टॅक्सी सोडलेले आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसले पाहिजेत। सोबतच अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक पात्रता आहे। बघा, रेशनधारकांकडे 5 एकर किंवा 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी, म्हणजे सरासरी 5 एकर जमीन 100% चालणार आहे, परंतु 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। ती बागायत असो किंवा जिरायत असो, फक्त तुमच्याकडे 5 एकर चालू जमीन असावी किंवा जिरायत जमीन असावी। फक्त 5 एकर जमीन असेल तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे, अन्यथा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। सोबतच रेशन कार्डवरती दुसरा महत्त्वाचा आणि आनंदाचा कडक नियम सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून तांदूळ मिळणार नाहीत। बघा, वर्षानुवर्ष सुरू असणारे तांदूळ शासनाने बंद केलेले आहेत, परंतु त्याऐवजी 9 गोष्टींचा समाविष्ट केलेला आहे। तर या 9 गोष्टी कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना मिळणार आहेत ते सुद्धा
आलेला आहे त्याच्यासाठी पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। तरी पात्रता कोणकोणते आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, रेशन कार्डवरती 9 वस्तू मिळवण्यासाठी पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही। फक्त तुम्हाला घरकुल योजनेचा, प्रधानमंत्री घरकुल योजना सध्याच्या स्थितीला 12 लाखांपेक्षा जास्त घरे मंजूर करण्यात आलेले आहेत फक्त महाराष्ट्र राज्यासाठी। त्याच्यामध्ये पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनी लाभ घ्यायचा आहे, परंतु पिवळे आणि केसरी रेशन धारकांना 9 वस्तू दिल्या जाणार आहेत आणि सोबत घरकुल योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। सोबतच याच्यामध्ये तुम्हाला काय लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, रेशन धारकांना तांदळाऐवजी जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत, त्यासोबतच इतरही काही वस्तू दिल्या जाणार आहेत। तर बघा, शासनाने तुम्हाला तांदूळ बंद केलेला आहे, परंतु त्याऐवजी 9 गोष्टींचा समावेश केलेला आहे। आता या 9 गोष्टी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा बघून घ्यात। बघा, रेशन कार्डवरती दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदी कडक नियम, त्याच्यामध्ये लाभ काय आलेले आहेत ते बघून घेऊयात। बघा, पहिली जीवनावश्यक वस्तू गहू दिली जाणार आहे, सोबतच साखर दिली जाणार आहे, तुम्हाला हरभरा दिले जाणार आहे, सोबतच विविध प्रकारच्या डाळी दिले जाणार आहे, सोबतच सोयाबीन आहे, विविध प्रकारचे मसाले आहेत, सोबतच मैदा दिला जाणार आहे, मीठ दिलं जाणार आहे आणि शेवटची वस्तू मोहरीचे तेल। बघा, इत्यादी जीवनावश्यक 9 गोष्टी आहेत। तर या 9 गोष्टींचा समाविष्ट करून तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून रेशन धान्य दिले जाणार आहे। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी होती, परंतु अजून 2 महत्त्वपूर्ण असे आनंदाचे कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे। बघा, सर्वांना माहिती आहे लाडकी बहीण योजना सुरू केली, सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली, अन्नपूर्णा योजना सुरू केली, परंतु रेशनधारक माता भगिनींना अजून कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती। तर त्यांच्यासाठी तिसरा आनंदाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे की रेशनधारक महिलांना प्राथमिक स्वरूपामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे। याच्यासाठी लाभ काय आलेला आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, तिसऱ्या आनंदी निर्णयामध्ये जो लाभ आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। बघा, शिलाई मशीन खरेदीसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत केंद्राकडून ही योजना आहे। तर केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या माता भगिनी असतील तर त्यांच्यासाठी 15,000 रुपये इतकी रक्कम जमा करणार आहे, परंतु हे 2 रेशन कार्ड असतील तरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे। सोबतच चौथा निर्णय सुद्धा अत्यंत कडक, आनंदी आणि महत्त्वाचा आहे, तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, राज्यातील रेशनधारकांना मोफत पिठाची गिरण या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशा माता भगिनींना पिठाची गिरण या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे। आता तुमचा कोणता जिल्हा आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे, जेणेकरून 1 जानेवारी 2025 पासून तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोफत पिठाची गिरण या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे, परंतु त्या अगोदर पात्रता लक्षात घ्या। ज्यावेळेस तुम्ही पात्रता लक्षात घेताल त्यानंतरच तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, चौथा कडक आणि आनंदी निर्णय, त्याच्यामध्ये पात्रता काय सांगितलेले आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, सोबतच घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा। बघा, गव्हर्नमेंट काय सांगते, तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे, पेन्शनधारक नसला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसला पाहिजे, तरच तुम्हाला मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी 20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। परंतु पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे हे 5 कडक नियम आहेत। आता बघा, जो शेवटचा आणि आनंदाचा 5वा नियम आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, कोणकोणते लाभार्थी आहेत, त्याच्यामध्ये पात्रता काय आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, पहिली कोणती योजना आहे ती सुद्धा बघून घेऊयात। पिवळे रेशनधारक असाल आणि केसरी रेशनधारक असाल तर व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका। बघा, राज्यातील रेशनधारकांना शेळी पालन योजना या योजनेमार्फत 10 शेळ्या
आणि 1 बोकड अशाप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे। बघा, तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशी योजना सुरू करण्यात येणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून शेळी पालन योजनेमार्फत 10 शेळ्या आणि 1 बोकड याच्यासाठी सरासरी 1 लाख रुपयापर्यंत अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याचे सुद्धा अर्ज 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे। ज्यावेळेस अर्ज सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे कशा पद्धतीने या योजनेचा अर्ज करायचा आहे। सोबतच रेशन कार्डवरती 5 कडक नियम बघितले, परंतु त्याच्यामधली दुसरी योजना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रेशन धारकांना मोफत 3 गॅसचे वितरण फ्रीमध्ये केले जाणार आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। तर बघा, पूर्ण भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील रेशनधारकांना पूर्णपणे मोफत 3 गॅस फ्रीमध्ये दिले जाणार आहेत। एकतर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा आहे किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज करायचा आहे। दोनपैकी एका योजनेचा तुम्हाला लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे आणि तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला मोफत 3 गॅसचे पैसे थेट खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याच्यामुळे रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे 5 कडक नियम होते। अगदी मुद्देसूद तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगितलेले आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।